तोंडाला चव आणणाऱ्या व ताटाची शोभा वाढवणाऱ्या काहीशा चटपटीत अशा आंबट तिखट अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या या गावरान पद्धतीच्या तव्यावर बनवलेल्या मिरच्या तोंडी लावणी म्हणून जर ताटामध्ये असतील तर नक्कीच आपल्याला 2 घास जास्तीचे जातील। अशा या मिरच्या कशा बनवायच्या ते पाहूयात। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। इथे मी या अशा काहीशा जाडसर आणि पोपटी रंगाच्या या मिरच्या घेतलेल्या आहेत। या मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत। या अशा जाडसर मिरच्या शक्यतोवर या मिरच्या बनवण्यासाठी घ्यायच्या आहेत, म्हणजे यामध्ये भरपूर प्रमाणात मसाला राहतो, तसेच याला काहीसा असा गाभासुद्धा असतो, त्यामुळे या मिरच्या चवीलासुद्धा खूप छान लागतात। या फारशा तिखट नसतात, त्यामुळे या मिरच्या खायला खूप छान लागतात। आता या मिरच्यांना मी हा असा कट देऊन घेत आहे। सगळ्याच मिरच्यांना या पद्धतीने एका बाजूने हा असा कट देऊन घ्यायचा। हवं तर तुम्ही एका मिरचीचे 2 भागसुद्धा करू शकता। आता कट देताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची बघा, ही मिरची मी अशी ठेवल्यानंतर ज्या दिशेने ती राहते त्याच बाजूने आपल्याला शक्यतोवर कट देऊन घ्यायचा आहे। हे असं का करायचं? कारण हे असं केल्यामुळे यामध्ये मसाला जो आपण भरतो तो पडला जात नाही। बघा, आता ही मिरची आपण अशी ठेवल्यानंतर ती ज्या दिशेने अगदी व्यवस्थित राहते त्या बाजूनेच असा कट देऊन घ्यायचा आहे। याच पद्धतीने मी सगळ्या मिरच्या अशा कट देऊन तयार करून घेणार आहे। या मिरच्या आपल्या अशा सगळ्या कट देऊन झाल्या की मग आपल्याला यासाठी मसाला तयार करायचा आहे। त्याकरता मी एका कढईमध्ये एक मोठा चमचा डाळीचं पीठ घेणार आहे, म्हणजे मी हे बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे या मिरच्या खायला मस्त अशा खमंग लागतात। जर या डाळीच्या पिठाच्या काही गुठळ्या होत असतील तर त्या सगळ्या अशा मोडून घ्यायच्या आणि साधारण एक 2 ते 3 मिनिटं तरी हे पीठ मंद आचेवर भाजून घ्यायचं। आता मी गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर मग यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये आपण सर्वप्रथम अर्धा चमचा हळद घालणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, पण या मिरच्या काहीशा तिखट असतात त्यामुळे मी अर्धा चमचा इतकंच लाल तिखट यामध्ये घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे, तर हिंग नेहमीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं। आपल्या ज्या मिसळण्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने मी अर्धा चमचापेक्षा थोडंसं जास्त इथे हिंग घातलेलं आहे, कारण या मिरच्यांमध्ये हिंगाचा स्वाद अप्रतिम लागतो। छोट्या चमच्यानेच 1 चमचा धना पावडर घातलेली आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला त्या चमच्याने 1 चमचा भरून आमचूर पावडर घालायची आहे। आमचूर पावडरमुळे या मिरच्यांना मस्त अशी चटपटीत चव येते। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। लक्षात असू द्या, आपला गॅस बंदच आहे, फक्त गरम कढईमध्ये आपण हे मसाले छान असे परतून घेणार आहोत। हे असे सगळे मसाले चांगले परतून घेतले की मग यामधलं मॉइश्चरसुद्धा कमी होतो, तसेच हे डाळीचं पीठ छान असं खमंग लागतं। आता हे असं चांगलं परतून घेतल्यानंतर हे पूर्णतः थंड झालं की मग एका ताटात काढून घ्यायचं आणि मग या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे, म्हणजे हा मसाला मिरच्यांमध्ये भरताना आपल्या हाताला चटका लागत नाही। जर यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या। त्यानंतर एकदा हे मिश्रण खाऊन पाहायचं। जर यामध्ये तिखट मीठ आपल्याला जर काही जास्तीचं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। आता हे जसं मी दाखवते त्या पद्धतीने जिथे आपण मिरच्यांना चीर पाडून घेतलेली आहे त्या भागामध्ये हा मसाला असा भरून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला बाकी काहीही बाइंडिंग म्हणून घालायचं नाही आहे। या मिरच्या जर आपण प्रवासाला नेणार असू तरीसुद्धा अगदी 7 ते 8 दिवस आरामात टिकल्या जातात, कारण यामध्ये आपण जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे। त्यामुळे हा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो कोरडाच यामध्ये भरायचा आहे। या मिरच्यांचाच एक दुसरा प्रकार म्हणजे जर तुम्हाला डाळीचं पीठ वापरायचं नसेल तर मात्र डाळीचं पीठ सोडून इतर जे सगळं साहित्य आपण घातलं, म्हणजे हळद, तिखट, मीठ, हिंग, धणा पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर, हे सगळे जिन्नस एकत्रित करायचे आणि मग हे जे आपण असं भरतोय त्याच पद्धतीने तुम्ही मिरच्या या अशा भरून घेऊ शकता। सगळ्याच मिरच्या मी या पद्धतीने अशा भरून घेतलेल्या आहेत आणि शिल्लक राहिलेला मसाला हा असा बाजूला आपल्याला ठेवून द्यायचा आहे। इथे एका तव्यामध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। गॅस अगदीच लहान ठेवायचा आणि तेल गरम करून घ्यायचं आणि यावरती या मिरच्या अशा आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत।
जर तुम्हाला अशी मोठी मोठी मिरची नको असेल तर तुम्ही एका मिरचीचे 2 भागसुद्धा करू शकता. या सगळ्या मिरच्या मी अशा तव्यावर घालून घेतलेल्या आहेत. गॅस अगदीच लहान आहे आणि शिल्लक राहिलेला मसाला अजूनही यामध्ये मी वापरलेला नाही आहे. मिरच्या शिजत आल्या की मग आपण तो मसाला वापरणार आहोत. आता या मिरच्या आपण यांची बाजू उलटवून घेऊया. म्हणजे ज्या बाजूने एका बाजूने मिरच्या आपल्या शेकल्या गेलेल्या आहेत, आता या अशा उलटवून घ्यायच्या. जर तुम्हाला हाताला चटका लागतोय असं वाटत असेल तर तुम्ही उलटण्याने किंवा चिमट्याने सुद्धा या मिरच्या अशा उलटवून घेऊ शकता. पण शक्यतोवर या मिरच्यांचं देठ असतं ते अजून तितकंसं गरम झालेलं नसतं, म्हणून मी या देठाला पकडून या मिरच्या अशा उलटवून घेत आहे. एक बाजू मस्त अशी खरपूस शेकली गेलेली आहे. लहान आचेवरच या मिरच्या चांगल्या शेकून घ्यायच्या आहेत. किंवा या पद्धतीने असं उलटण्याने जरी तुम्ही या मिरच्या अशा अलटीपलटी करून घेतल्या तरीही चालतील. मिरच्या शिजायला फारसा वेळ लागत नाही. एक 3-4 मिनटं इतका वेळ पुरेसा होतो, कारण या मिरच्या पटकन शिजल्या जातात. यामध्ये आपण जरासुद्धा पाण्याचा वापर करणार नाही आहे. अगदी गरज वाटली तर तुम्ही यामध्ये अजून 1-2 चमचे तेल जास्तीचं घालू शकता. तेल असल्यामुळे या मिरच्या बरेच दिवस टिकल्या जातात. जर प्रवासासाठी या मिरच्या न्यायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही नेऊ शकता. फ्रीज बाहेरसुद्धा या मिरच्या साधारण 7 ते 8 दिवस अगदी आरामात टिकतात. बघा, मिरच्या दोन्ही बाजूने चांगल्या पद्धतीने शेकून झाल्यानंतर मग यामध्ये मी आता हा शिल्लक राहिलेला जो मसाला आहे तो घातला आणि त्यानंतर हा मसाला घातल्यानंतर आपल्याला फक्त मिनिटभरच या मिरच्या चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत. यापेक्षा जास्त वेळ या मिरच्या परतायच्या नाहीत, नाहीतर जो मसाला आपण वरून घातलेला आहे तो सगळा करपू शकतो. मिरचीला सगळ्या बाजूने छान असा हा मसाला कोट झालेला आहे, छान लागला गेलेला आहे. मी आता गॅस लगेच बंद केलेला आहे. सगळ्या बाजूने मिरचीसुद्धा चांगली डाग येईपर्यंत शिजलेली आहे. आता यावरती मी साधारण अर्धा चमचा लिंबाचा रस घालणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यावरती लिंबाचा रस घाला, नाही घातलं तरीही चालेल, कारण आपण यामध्ये आमचूर पावडरसुद्धा वापरलेली आहे. लक्षात असू द्या, गॅस बंद असतानाच यावरती लिंबू पिळून घ्यायचा आहे. गॅस चालू ठेवून लिंबू पिळू नये. हे एकदा चांगलं असं लिंबू पिळल्यानंतर मिसळून घेतलं. आपली मिरची खाण्यासाठी तयार झाली आहे. पूर्णतः मिरची थंड झाली की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ही अशीच ठेवू शकता. ही पहा, अशी इतकी छान मऊसूत आपली मिरची छान तेलामध्ये अशी शिजून तयार झालेली आहे. तुम्ही ही मिरची वरण भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, अगदी थालीपीठ असतील, पराठे असतील, कशासोबतसुद्धा ही मिरची खायला अप्रतिम लागते. तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने ही मिरची बनवून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.